नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 18.3 सोडविणार आहोत. सोडूया. पहिलाच प्रश्न, एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. आता आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. याचा अर्थ रुंदी कमी आहे, लांबी जास्त आहे. तर समजा एक आपण असा आयत कन्सिडर करू. जी क्वांटिटी लहान आहे तिला x कन्सिडर करायचं. येथे लांबीपेक्षा रुंदी लहान आहे म्हणजे रुंदीला आपण x कन्सिडर करू. त्यामुळे आपल्याला लांबी कन्सिडर करता येईल त्या प्रमाणात. समजा रुंदी आपण x घेतली तर लांबी किती येईल? रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. ही रुंदी x घेतलेली आपण, मग लांबी किती येईल? तिपटीपेक्षा म्हणजे 3x होईल आणि 2 सेंटीमीटरने जास्त आहे म्हणजे +2 ही होईल रुंदी. आणि आयताची परिमिती 60 सेंटीमीटर. तर आयताची लांबी किती हे काढायचं आपल्याला. ही लांबी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. समजा रुंदी x घेतली आपण, त्यामुळे लांबी किती होणार आहे? या दिलेल्या कंडिशननुसार लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा म्हणजे 3x आणि 2 ने जास्त म्हणजे +2 केलेलं आहे आपण. तर आता परिमिती दिलेली आहे आपल्याला. परिमिती 60 दिलेली आहे, बरोबर आहे. आता परिमिती म्हणजे काय? आयत आहे, आयताची परिमिती सूत्र आपल्याला माहीत आहे. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. परिमितीचं सूत्र टाकलं आपण आणि परिमिती किती दिलेली आहे आपल्याला? 60. आता हे 2 लांबी किती दिलेली आहे? 3x + 2, 3x + 2 आहे आणि प्लस रुंदी x आहे बरोबर 60. 3x आणि x म्हणजे काय होईल? 4x. हे +2 = 60 बरोबर आहे. आता ह्या 2 ने हा कंस आपण सोडून घेऊ म्हणजे काय होईल? 8x होतील आणि +4 होतील बरोबर 60. म्हणजे 8x हे 4 या साईडला गेले तर मायनस होतील म्हणजे 60 मधून 4 वजा होतील. 8x 60 मधून 4 गेले 56 राहतील. आपल्याला x ची किंमत काढायची तर x म्हणजे काय होणार आहे? 56 ला 8 ने भागावे लागणार आहे. 8 × 8 8 × 7 = 56 म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? 7. x 7 आलेले आहे म्हणजे रुंदी 7 आलेली आहे. आपल्याला काय विचारलेले आहे? लांबी विचारलेली आहे. आणि लांबी किती आहे? 3x + 2, 3x + 2 आहे. x ची किंमत किती आली? 7 म्हणजे 3 × 7 आणि अधिक 2, 7 × 21 आणि हे +2 म्हणजे काय होईल? 23 सेंटीमीटर. लांबी किती असणार आहे? 23 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे, 23 सेंटीमीटर. नेक्स्ट, ज्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान असून ज्याच्या लगतच्या बाजू असमान आहेत. म्हणजे लगतच्या बाजू असमान आहेत. एक बाजू आपण अशी घेतली आणि दुसरी बाजू थोडी मोठी घेतली म्हणजे असमान झाले आहेत लगतच्या बाजू, बरोबर आहे. लहान मोठे आहेत. कर्ण समान आहेत, कर्णाची लांबी सारखी आहे म्हणजे तो कोणत्या प्रकारचा चौकोन होणार आहे? आयत होणार आहे. पहा, हा काय आहे? आयत. अशा समांतरभुज चौकोनाला काय म्हणतात? हा समांतरभुज चौकोन पण आहे, बरोबर आहे, कारण समोरच्या बाजू समांतर आहेत म्हणजे काय? आयत आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, ABCD या समांतरभुज चौकोनात मेजर ऑफ अँगल A 40 अंश आहे. तर मेजर ऑफ अँगल B आणि मायनस मेजर ऑफ अँगल C ही व्हॅल्यू किती येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ABCD समांतरभुज चौकोन आहे आणि Aचं माप 40 अंश दिलेलं आहे आपल्याला. समांतरभुज आहे म्हणजे समोरच्या बाजू समांतर आहेत. हा झाला समांतरभुज चौकोन. ही बाजू या बाजूला समांतर आहे आणि ही बाजू या बाजूला समांतर आहे. समजा हा ABCD काढलेला आहे आपण. A चे माप 40 आहे, 40 आहे. तर मेजर ऑफ अँगल B मायनस मेजर ऑफ अँगल C ही किंमत किती येईल हे आपल्याला काढायचं आहे.
तर त्यासाठी आपल्याला बी आणि सीच्या किमती काढाव्या लागतील. आपल्याला माहीत आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे या कोणाचं माप किती येणार आहे 40 अंश, कारण याच्या समोरचा आहे सम्मुख आहे म्हणजे माप समान असणार आहे. हा पण 40 अंशाचा येईल बरोबर आहे. आणि समांतरभुज चौकोनाचा अजून एक गुणधर्म आहे, लगतचे कोन हे पूरक कोन असतात. म्हणजे दोन कोनांची बेरीज 180 असते. ए आणि बी हे लगतचे कोन आहेत. तर एचे माप जर 40 असेल तर बीचं किती येणार आहे 140 येईल, कारण दोघांची बेरीज 180 व्हायला पाहिजे बरोबर आहे. मग आता बीचं माप किती आलं 140, सीचं माप 40 आहे. 140मधून 40 गेले काय राहतील 100. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, चौकोन ABCD मध्ये AB BC CD DA या सर्व चौकोनाच्या बाजू आहेत आणि त्या एकरूप आहेत आणि AC आणि BD हे कर्ण आहेत. तर ABCD हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. सर्व बाजू एकरूप आहेत आणि कर्ण एकरूप आहेत. म्हणजे कर्ण हे आपण या टाईपचे येतील, दोघांची लांबी सारखीच असणार आहे आणि बाजू एकरूप आहेत. म्हणजे अशा प्रकारचा तो चौकोन होईल. तर हा चौकोन कोणता असणार आहे चौरस असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. एचं माप 60 अंश आहे. तर बीचे माप किती. आता एक समांतरभुज चौकोन काढू आपण. हा समांतरभुज चौकोन होईल बरोबर आहे. सम्मुख बाजू समांतर आहेत आणि याचं माप आपल्याला 60 अंश दिलेलं आहे. ABCD. तर बी किती, तर बीचं माप किती 5. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत हे आणि लगतचे कोन पूरक असतात. ए आणि बी हे लगतचे कोन आहेत. म्हणजे क्रमवार येणारे लगतचे, म्हणजे ए नंतर बी आला की हे लगतचे झाले. बी आणि सी हे दोन लगतचे, सी आणि डी हे लगतचे, डी आणि ए हे पण लगतचे आणि डी आणि बी हे समोरासमोरील आहेत. ए आणि सी समोरासमोरील आहेत. येथे ए आणि बी लगतचे कोन आहेत. लगतचे कोन हे पूरक असतात. पूरक म्हणजे ह्या दोन्ही कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर ती 180 असते. त्यापैकी एक कोन 60चा आहे तर दुसरा कोन किती येईल मग 120चा येईल बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला या कोनाचं माप 136 अंश दिलेलं आहे आणि हे दोन कोन आणि हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे हे दोन आणि हे दोन ह्या चारही कोनांची मापे सारखीच आहेत. म्हणजे हे चारही कोन एकमेकाला एकरूप दिलेले आहेत आणि TR आणि TS या दोन बाजू एकरूप आहेत. तर मेजर ऑफ अँगल RTS या कोनाचं माप किती आहे हे आपल्याला काढायचे. तर पहा येथे PQT हा एक त्रिकोण आहे बरोबर आहे आणि QTR हा एक त्रिकोण आहे. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये हे कोन एकरूप आहेत आणि हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे या दोन त्रिकोणाचा विचार केला तर यामध्ये बाजू पण समान आहे आणि हे दोन कोनही एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप असायला पाहिजेत. एकरूप असल्यामुळे त्यांचे उरलेले कोन पण एकरूप असतील. म्हणजे हा कोन आणि हा कोन एकरूप असेल. या कोनाचं माप 136 आहे. म्हणजे या पण कोनाचं माप किती येणार आहे 136 अंश येईल बरोबर आहे. मग आता या कोनाला हा रेषीय जोडीतील कोन आहे. या दोघांची बेरीज किती असते 180. 180मधून 136 जर गेले तर हा कोन येईल. 180मधून 136 आपण वजा केले 4 4 म्हणजे काय राहील 44. हा कोन किती येणार आहे 44 अंशाचा येईल बरोबर आहे. कारण दोघांची बेरीज 180 पाहिजे. रेषीय जोडीतील कोन आहेत हे. आता ह्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. याचा अर्थ काय, हा समद्विभुज त्रिकोण आहे. दोन बाजू जर एकरूप असतील तर एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात. म्हणजे या बाजूसमोरील कोन हा आणि या बाजूसमोरील कोन हा हे दोन्ही कोन एकरूप असायला पाहिजेत. सॉरी हे 44 आहे. तर हा 44 आहे म्हणजे हा पण किती येईल 44 बरोबर आहे. कारण हा त्रिकोण समद्विभुज आहे त्यामुळे एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप आहेत. आता ह्या दोघांची बेरीज किती होईल 44 आणि 44 दोघांची बेरीज 88 होईल बरोबर आहे. आणि मग हा कोन या त्रिकोणामधला हा तिसरा कोन काढता येईल. दोन कोन माहीत आहेत म्हणजे तिघांची बेरीज किती असते 180. 180मधून जर या दोन कोनांची बेरीज जी 88 आहे ती जर आपण वजा केली तर काय राहील 10तून 8 गेले 2 9 9 म्हणजे 92 राहील. हा कोन किती येणार आहे 92 अंशाचा येणार आहे.
मेजर ऑफ अँगल RTS किती अंश आहे? 92 अंशाचा कोन येणार आहे तो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे आपल्याला या प्रकारचे आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? आता या 4 कोनापैकी जो कोन सगळ्यात मोठा असेल त्याचा बाह्य कोन लहान असेल. बरोबर आहे. म्हणजे या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180, कारण चौकोनाचे कोन आहेत. मग चारही कोनांची आपण मापाची बेरीज घेऊ आणि हा कोन प्लस 2x मायनस 20, चौघांची बेरीज घेतली आपण, हा कोन, हे चारही कोनांची बेरीज घेतली आपण, तर किती आहे? 360. यावरून आपल्याला xची किंमत काढता येईल आणि त्यावरून कोन कोणत्या मापाचे आहे ते पण काढता येतील आणि नंतर बाह्य कोन कोणता लहान आहे हे ठरवता येईल. तर 2x 3x म्हणजे 5x होतील. 5 आणि 4 9 आणि हे 2 म्हणजे 11x. 11x 10 आणि 15 25 25 आणि हे -30 -20 म्हणजे -50 -50 आणि +25 म्हणजे -25 येईल आणि इक्वल टू 360. बरोबर आहे. म्हणजे 11x बरोबर काय होईल? 360 हे प्लसमध्ये येतील 25 या साईडला आल्यानंतर. तर आता 11x बरोबर काय होतील? 70 80 85 385 होतील. एक्सची किंमत काढता येईल. एक्स इक्वल टू काय होणार आहे? 385ला 11ने भागावे लागेल. 11 त्रिक 33 म्हणजे इथे 5 उरतील. 11 पाची 55. एक्सची किंमत काय येणार आहे? 35 अंश येईल एक्सची. आता आपले कोन कसे आहेत ते पहा. मोठा कोन कोणता येतो पाहू आपण. 2x + 10. एक्सची किंमत 35 आहे म्हणजे 35 दोन्ही 70. आता 2x + 10 हा एक कोन आहे, याची किंमत काय येणार आहे? 35 दोन्ही 70 आणि 1 80 होणार आहे. बरोबर आहे. दुसरा कोन 3x + 15. 3x + 15 एक्सची किंमत किती आहे? 35. 35 त्रिक 105. 105 आणि 15 म्हणजे 120चा होणार आहे. आता 4x - 30 आहे. 4x - 30 35 चौक 140 आणि 140मधून 30 गेले तर 110चा येणार आहे. आणि 2x - 20 2x - 20 होईल म्हणजे 35 दोन्ही 70. 70मधून 20 गेले तर 50. या प्रकारचे कोन येतील पहा. आता सर्वात मोठा कोन कोणता आहे? हा आहे. मग याचा बाह्य कोन किती असेल? आता ह्यात चौकोन काढला आपण तर सर्वात मोठा कोन हा आहे समजा. आता एक कोन 50चा, ते कोन कसे आहेत आपल्याला माहीत नाही, चौकोन कोणत्या प्रकारचा आहे. तर आपण समजण्यासाठी आपण असे कोन देऊ. हा समजा 50चा आहे, हा 110चा आहे, हा 120चा आहे आणि हा 80चा आहे. तर यापैकी आता पहा, आता हा बाह्य कोन काढला तर हा बाह्य कोन होईल, तर हा बाह्य कोन होईल, तर हा बाह्य कोन होईल. म्हणजे हा 110चा आहे. सगळ्यात मोठा कोन कोणता आहे आपला? 120चा आहे. पहा 120चा बाह्य कोन आहे. तर हा किती कोन येणार आहे? रेषेजोडीतील असल्यामुळं बाह्य कोन 80चा येईल. हा चौकोनाचा आंतरकोन 80 आहे, तर हा किती येणार आहे? हा 100चा येईल. बरोबर आहे. दोघांची बेरीज 180 पाहिजे. हा 50चा आहे म्हणजे हा किती येईल? 130चा येईल. दोघांची बेरीज 180. हा 110चा आहे म्हणजे हा किती येईल? 70चा येईल. बरोबर आहे. हा 120चा आहे म्हणजे हा किती येईल? 60चा येईल. सॉरी 60चा पाहिजे हा. हा आंतरकोन 120चा आहे म्हणून हा बाह्य कोन 60चा आलेला आहे. म्हणजे सगळ्यात लहान कोन कोणता होतोय? हा होतोय 60 अंशाचा. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, कोन जर मोठा असेल तर बाह्य कोन लहान असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 60 अंशाचा कोन येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.